मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कोमल देशा फुलांचाही देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचाही देशा अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा महान असे राज्य आणि ते महान असे राष्ट्र त्या महाराष्ट्र राज्याला नम्रतेचं विनम्री करून आणि मान मुजरा करून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अग्रेसर होऊयात. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी हा संघ बापासाई फणसपाडा या संघाशी दोन हात करताना पाहायला मिळतोय. स्मित सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून कॅच प्राइज येते. प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9282 खार्डी कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 चौकार लागोपाठ 3 षटकार जर मारले 2000 रुपयांचं कॅश प्राइज स्मिथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून हे कॅच प्राइज आहे. फॉलोइंग स्वीपचा फटका दर्जेदार आहे आणि चेंडू सरळ निघून गेला. लॉंग लेग सीमा रेषा पार 4 धाब्यांकरिता 5 धाबा. योगेश पाटील यांच्याकडनं सुद्धा स्विच इट म्हणजे रिव्हर्स स्ट्रोक करिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अमोल आणि तदनंतर जयवंत ज्याने आतापर्यंत छाप सोडले या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही चौथी रजनी आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार अगदी आपण पाहत आहे. आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली अगदी प्रचंड गर्दी करून आज उपस्थित झालेत. तमाम मान्यवर असते त्यांची सुद्धा आज उपस्थिती ही प्रार्थनीय आहे या स्पर्धेकरिता. ऑन साइडला अमोलच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक अप्रतिम पिकअप मिड विकेटला क्लिअर मिळतील धावा 6 मॅक्झिमम हिट षटकार. चांगल्या पद्धतीने वेट केलं वॉच केलं आणि तदनंतर वेट परिपूर्ण ट्रान्सफर होत असताना 6 धावा आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड आहे 11 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा मानस सरळ चेंडू यष्टिरक्षक विकी पाटील यांच्या हातखंडामध्ये अगदी प्रेक्षकांच्या माहितीकरिता दोन्ही संघ जे आहेत ना ते क्वालिफिकेशन मध्ये क्वालिफाय झालेत परंतु पहिल्या क्रमांकावर कोण असेल त्याकरिता मात्र ही लढत आहे गटातून जिथे बाप्पासाई फणसपाड आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या दोन संघादरम्यान ही अगदी लढत आपण पाहत आहे. सौरभ याला अगदी आपण पाहू शकाल VGPLचं पहिलं सीझन काय जबरदस्त हाताळलं या खेळाडूने. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार पाहायला मिळाला. हलक्याशा हाताने खेळण्याचा हा मानस जिथून बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा त्या ठिकाणी समन्वय न होताना इथून पहिलं षटक अगदी आपण पाहत आहे झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 अंकांवर हे धाव फलक खूप महत्वाचं अगदी आपण पाहू शकाल हे षटक हाताळलं ज्यामध्ये एक चौकार आणि षटकार पाहायला मिळाला. सुरुवातीमध्येच मी म्हटलं की जयवंत अमोल या दोघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. इकडे होश आहे दुसरीकडे जोश आहे आणि या होश आणि जोशच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल काय जबरदस्त खेळ आतापर्यंत प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या संघाचा आणि जो प्रतिसाद आहे ना खार्डीकरांचा तो अगदी आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने परिपक्व असलेले संपूर्ण आमचे मायबाप रसिक या ठिकाणी शुभम ग्रुपचे ऑनर आदरणीय मनोज काशीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता भरीव देणगी 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला मिळाले. थँक्यू सो मच शुभम ग्रुपचे ऑनर मनोज काशीनाथजी पाटील यांचा आपण करूया लाख लाख धन्यवाद. तुमच्या अशा सहकार्याने मात्र या स्पर्धा फुलत असतात बहरत असतात आणि त्या गोड व्यक्तिमत्वाचं पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद. अगदी आमचा लाडका प्रेक्षक राजा दाखवलं जातोय आज बरेच प्रेक्षक राजे पार्किंग झोन परिपूर्ण फुल आहे मैदानाच्या दिशेने आज प्रेक्षक रसिक हे मात्र वळालेत. स्कोर ऑफ द विकेट चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला स्वीपर कव्हर सीमा रेषा पार चेंडू झालाय रफू चक्कर मिळतील धावा 4 चौकार. खूप चांगला स्ट्रोक आहे म्हणून मी कौतुक केलं होतं. दिल 25 का उमार 50 की लेकिन आतापर्यंत काय फलंदाजी राहिलाय आणि तेच अगदी जयवंत कंटिन्युअसली करून दाखवलंय. टायगर अभी जिंदा पुराना चावल जयवंतच्या बॅटमध्ये आणखी एक मॅक्झिमम हिट 6. वॉट अ स्ट्रोक अगदी ऑप्स्टमच्या बाहेर शफल झाले ऑन द राईज खेळलं पिक केलं या स्ट्रोकला आणि काऊ कॉर्नर सीमा रेषा पार धाडला आणि काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहताय.
डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अप्रतिम. म्हणून म्हटलं की अजून सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून तोच जोश तोच दरारा. जयवंतच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट. 6 धावा. स्कोर कार्ड 21 या अंकांवर. यावेळेस हलकसं फिरवलं समोरून अगदी आपण पाहू शकाल फिंगर रोल केले गेले होते. थोडेसे आशाभूत नजरेने पाहिलं त्या दिशेने गोलंदाजांसमोर जयवंत पाटील अगदी आपण पाहत आहे खूप महत्वाची इनिंग आकारले. म्हणून मी म्हटलं की काही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, परंतु काही खेळाडू असे राहिले जे गुलदस्त्यामधनं बाहेर आले आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स करून दाखवला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने उचलण्याचा हा मानस आहे. निकेश गोलंदाजी मार्कवर अगदी आपण पाहत आहे. इथून पंच आपल्या मताशी ठाम आहेत. आमिर कारायकरने अगदी आपण पाहू शकाल नितेश कदम ज्यांनी नुकताच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी हाताळली पंचांच्या भूमिकेमध्ये ते स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. योग्य ते डिसिजन आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आता लॉंग ऑफ क्लिअर करणारा झणझणाती झन्नाटेदार षटकार. 6. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने काय क्रिकेट फटका सोहळा आउट साइड ऑफ ही लेंथ होते आणि यावेळेस सुसज्जित होते रेडी होते. थोडंसं अगदी स्लॉट मध्ये हा हलकासा चेंडू अगदी आपण पाहू शकाल आणि खेळण्याची शैली काय बॉटम हँड आहे. फ्लिक ऑफ द रिक्स लॉंग ऑफला क्लिअर करणारा आणखी एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. स्कोर कार्ड 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेस ऑन साइडला आहे काय जबरदस्त पिकअप स्ट्रोक. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चेंडू झालाय रफू चक्कर. लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनाकरिता मॅक्झिमम हिट. 6. प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. क्रिकेट करिता आदरणीय मिलिंद जिकिनी मराठी दंगा शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी विजय मामा घरत यांना सुद्धा आपण पाहत आहे. तमाम मान्यवर असते आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला जिथून पुन्हा एकदा बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. हितेश आहेत आमच्या समवेत. साथी स्कोरर अगदी आपण पाहत आहे. धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 33 या अंकांवर. काय अतूट प्रतिसाद आजच्या दिवसामध्ये आणि हेच साहजिक होतं. म्हणूनच या अगोदरच उल्लेख केला होता मी की जसजशी स्पर्धा ही पुढे जाईल तसतशी या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ना ती शिगेला पोहोचताना अगदी पाहायला मिळणार आहे. 33 या अंकांवर 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर सौरभ आहे आपल्या वैयक्तिक दुसऱ्या स्पेलमध्ये षट क्रमांक 3 लिव केले. या चेंडूला पंचांकडे अगदी आपण पाहत आहे लक्ष असेल. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. एक अवांतर धावी स्कोर कार्डवर मिळत असताना धावफलक 24 या अंकांवर 34 या अंकांवर 34 रन्स ऑन अ कार्ड. म्हणजे चांगली सुरुवात झाली. ज्या सुरुवातीमध्ये जयवंत याची बॅट बहरली गेले 7 चेंडूगणिक 23 धावा वैयक्तिक त्याची खेळी. अमोल्याला अगदी आपण पाहता एक एंडने 6 चेंडूगणिक 10 धावेंवर ही खेळी होत असताना आणि प्रतिसाद सुद्धा पाहू शकाल. तमाम खार्डीकर त्या दिशेने उपस्थित आहेत. आपल्या संघाला पाठपुरावा करत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे. इथून पुन्हा एकदा डाऊन द लेग पंच वळतायत. वाईटचा इशारा आणि त्वरित चॅलेंज केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. सो इथून थर्ड अंपायर पुन्हा एकदा व्यस्त होतील. आमची डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम ही पुन्हा एकदा व्यस्त होईल. काही डिसिजन असेल हे पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी दाखवलं जाईल. पंचांनी ऑफिशियली वाईट तर दाखवलाय आणि डीबीएनची हीच खासियत आहे. जे काही आहे ते सर्वांसमोर कुठल्याही पद्धतीचं गुपित नाहीये. इथे परिपूर्ण दाखवलं जात आहे. समोरच्या कॅमेरा अँगलने अगदी आपण पाहत आहे. पंचांनी वाईट तर दिलाय परंतु इथून चॅलेंज केलंय अगदी या पंचांच्या या डिसिजनला. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जुगल तांडेल. सो पंचांचा डिसिजन आलाय इट्स अ फेअर बॉल म्हणजे योग्य रिव्ह्यू घेतलाय. सो इथून पंचांना आपला डिसिजन पुन्हा एकदा मात्र चेंज करावा लागेल. सो असेल हा डॉट बॉल कारण की यष्ट्याच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. हलकसं त्या दिशेने आपण पाहता ऑफस्टमच्या बाहेर तर होते परंतु जवळजवळ मिडल स्टम्पची जी स्टिक आहे तिथून मात्र चेंडू हा ट्रॅव्हल झाला आणि त्याच करिता अगदी हा डॉट बॉल. इथून 34 या अंकांवर स्कोर कार्ड आतापर्यंत आपण पाहत आहे. ऑन साइडला खेळण्याचा मानस. इथे यष्ट्या वाकवल्या. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न फसला. यष्टी दाखवली यष्टी वाकवली. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. थँक्यू. पहा रिप्लाय मध्ये अगदी आपण पाहू शकाल ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. थोडंसं वाकून खेळण्याचा प्रयत्न परंतु परिपूर्ण चेंडू आणि बॅटचा समन्वय नाही आणि लेग स्टंप परिपूर्ण डिस्ट्रॉय केलं जात आहे.
आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय मनोज काशीनाथजी राऊत या ठिकाणी एक गोड व्यक्तिमत्व. या गोड व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. खूप महत्वाची लढत आहे. क्रमांक 1 वर कुठला संघ असेल? आदरणीय मनोज काशीनाथजी राऊत एक गूढ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि अगदी आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत काशीनाथजी राऊत साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही गोड व्यक्तिमत्वांचं आपण करूया VGPL सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय अशोक सुकुरजी पाटील, तदनंतर ओम श्री ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष आदरणीय अशोक सुकुरजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले. मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचंय मानपूर्वक. ही तमाम मान्यवर हस्ते आज अगदी आपण पाहता या ठिकाणी उपस्थित राहिलात. वेळात वेळ काढून त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 34 अंकांवर एक गडी बाद. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर विकेट मिळाले. थोडासा राहत कासास कारण की या षटक्यामध्ये तेवढ्या धावा अगदी गेल्या नाहीयेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले होते फलंदाज. त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे अशोकजी पाटील यांचं शुभ आगमन होत असताना अगदी व्यासपीठावर आपण पाहता एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या परिसरातील आणि त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. ओम श्री गणेश ग्रामस्थचे अध्यक्ष अगदी आपण पाहत आहे अशोकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. स्कोर कार्ड 35 या अंकांवर आहे. 35 जयवंत असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. ओहो, खूप चांगला स्ट्रोक खेळण्याचा मानस होता परंतु अप्रतिम चेंडूची हाताळणी सौरभच्या माध्यमातून. अगदी जे पहिलं षटक खर्चिक ठरलं होतं ना त्या परिपूर्ण त्याची जी भर आहे ती या षटकामध्ये सौरभ याने करून दाखवलंय आणि चांगल्या षटकाची हाताळणी अगदी पाहायला मिळतंय. इथून 3 षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी हा संघ जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर आणि चांगल्या स्थितीमध्ये हा सामना फिरवण्याचा मानस. कारण की मी म्हटलं या अगोदर दोन्ही संघाने आतापर्यंत 4 विजय नोंदीत केलेत, अनबिटेबल आहेत. म्हणूनच ही पूर्णपणे जी लढत आहे पहिल्या क्रमांकावर कोण असेल आणि कुठला संघ पहिल्या क्रमांकावर स्थित आहे अ गटातून हे सुद्धा पाहणे योग्य असेल. यानंतर सुद्धा एक निर्णायक लढत असणार आहे ज्यामध्ये अगदी आपण पाहताय परिपूर्ण होप्स जिवंत असतील. जिथे हा गोवा ग्रुप फणसपाडा आणि राम 11 कसराळी या 2 संघादरम्यान महत्वाची लढत यानंतरचा होणारा सामना हा अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 35 या अंकांवर हे धावफलक आहेत. इथून 35 अमोल बाद झाल्यानंतर नव्याने बॅटर दीप आहेत आणि जयवंत असेल, अमोल असेल, दीप असेल मात्र त्यांनी योग्य त्या पद्धतीचा खेळ करून दाखवला आतापर्यंत म्हणूनच सक्सेसफुल आहेत. लागोपाठ 2 षटकारांकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज योगेशजी पाटील यांच्याकडनं लागलं जाते. बुडाफटका मारण्याचा पाणस. एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स क्लिअर होईल का? तन्मय त्या दिशेने स्थित, त्याच्या हातकंडामध्ये सहज सोपा झेल. विकेटचं झालंय ते पतन. दीप सॉफ्ट डिसमिसल. हा बसेल दुसरा धक्का प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी या संघाला. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 35 या अंकांवर धावफलक 2 गडी बाद अशी स्थिती. म्हणून क्रिकेट हा खेळच गंमतशीर आहे ना, जिथे असं वाटतं की मोमेंटम आता समोरच्या संघाकडे आहे, कधी बाजी पलटेल हे आपण सांगू शकत नाही आणि त्याच अनुषंगाने हे प्रयत्न अतिशय सुरेख होत आहेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने अग्रेसर झालाय. पारस या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश याला पहिल्या चेंडूवर अगदी विकेट मिळाली. इथून सुरुवात होईल या षटकाची सुद्धा. स्ट्राईक एंडला पारस असेल, नॉन स्ट्राईक एंडला जयवंतने आतापर्यंत चांगला खेळ केलाय परंतु जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक आहे, त्याला स्ट्राईक वर आणणं महत्वाची भूमिका असेल. ओहो, डबल माइंडेड स्ट्रोक. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर प्लेस करू की मोठ्या फटक्यांकरिता जाऊ. या दोहऱ्या असमंजस मध्ये चेंडू झाले बीट. डॉट बॉलची सांगता. खूप महत्वाचं हे षटक हाताळण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून थोडासा अडचणी आहे. मैदानाच्या दिशेने हॅमस्ट्रिंग ज्या साहजिक होताना यंदाच्या हंगामामध्ये अगदी आपण कित्येक वेळा पाहिलेत.
प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. आदरणीय सन्माननीय कमलाकर बाबूरावजी राऊत बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते तळ्याचा पाडा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 7,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला मिळालंय. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा लाख लाख धन्यवाद. ऑन साइटला खेळलाय, फाइन लेगला आता बीट करून अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान, हे क्रिकेटचं सूत्र थोडंसं हाताळण्याकरिता गोलंदाजाने कमतरता दाखवली आणि फलंदाजाने ती कमतरता भरून काढली. सरळ चेंडूला फेकून दिलं, फाइन लेग सीमारेषा पार, सिक्सर 6. थँक्यू. योगेश पाटील करिता कॅश प्राइज लागलं जाते. आदरणीय विजय मामा घरत त्यांच्या माध्यमातून जर सलग 3 विकेट येत आहेत तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज हे विजय मामा यांच्याकडनं दिलं जाईल. परंतु काय फलंदाजी होते आता मागच्या दिशेने, परिपूर्ण बिझी ठेवलंय. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप सीमारेषा पार, खराब गोलंदाजीवर योग्य तो खडपूर समाचार. VGPL चौकार 4. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक, पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक, वैतरणा ग्रामीण प्रीमियर थँक्यू. आणखी जर 2 चेंडूवर सलग 2 विकेट जर येत आहेत तर विजय मामा घरत यांच्याकडनं 1,000 रुपयांचं कॅश प्राइज योगेश पाटील करिता असेल. आणखी एक आमचे समालोचक मित्र या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम DK धनंजय, त्यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. आज प्रमोदजी शेडगे यांचा सुद्धा आवाज आपण ऐकतायत. मागील 3 दिवसांपासून आपण तुकाराम मांगेला यांचा सुद्धा आवाज ऐकलात. काल उत्कर्ष पाटील हे सुद्धा होते. नितीन पाटील, हार्दिक गिनी, तमाम समालोचक या स्पर्धेकरिता आपण ऐकत आलेलो आहोत. 45 या अंकांवर 2 गडी बाद. 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धावफलक अगदी आपण पाहत आहे. मोठा फटका मारण्याचा मानस आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने हे टप्पे होते. 2 टप्प्यांमध्ये थोडासा कुठेतरी कमी पडला होता योगेश, कारण की त्या अगोदर अडचणीचा सामोरा थोडीशी हॅमस्ट्रिंग आली होती. परंतु यावेळेस योग्य ती लाईन, अतिरिक्त बाउन्स सुद्धा होता. चांगलं कलेक्शन विकी पाटीलच्या माध्यमातून गेस्टांच्या मागे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती. प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी हा संघ आता शेवटचं अंतिम षटक इथून शेष असेल. काहीतून शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय पद्धतीची पराक्रम असेल सुद्धा पाहणे योग्य. या पण यथोचित स्वागत सन्मानाकडे अगदी मुख्य व्यासपीठावर वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय अशोक सुखरजी पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हे आपल्याला प्राप्त झालंय. त्या गुड व्यक्तिमत्वाचा यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि हा स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे शिल्पकार सत्यवानजी सापणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान अगदी करावयाचा आहे. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकाल भरगच्च भरलेल्याच खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला शोभा निर्माण झाले. तमाम मान्यवर हस्ती या ठिकाणी आज दाखल आहेत. आणि हा स्वागत सन्मान अशोक सुखरजी पाटील यांचा अगदी केला जातोय. मुख्य व्यासपीठावर एक मास सुद्धा सुरू आहे. स्लॉग ओव्हरची सुरुवात झाली. एक सिंगल धाव घेतले, दुसऱ्या धावेकरिता वळालेत. काय फिटनेस आहे जबरदस्त पद्धतीने आतापर्यंत जयवंत पाटील याने इम्प्रेस केले. परंतु 1 शॉट चा इशारा, आमिर काराईक यांची नजर त्या ठिकाणी अतिशय तीक्ष्ण. 1 धाव घेण्याकरिता असफल राहिले, परंतु दुसरी धाव घेण्याकरिता मार्गस्थ झाले. 1 धाव आता वजा केली जाईल. स्कोर कार्ड आहे 46 या अंकांवर. मुख्य व्यासपीठावर अशोक सुखरजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित हा स्वागत सन्मान. अहिल्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सुंदर असं मोमेंट देऊन त्यांना सन्मानित अगदी केलं जात आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमातून मिळाले. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार, आयोजकांचे धन्यवाद. 46 अंकांवर 2 गडी बाद. 4.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आतापर्यंत जी मेहनत केली जयवंत याने, जो वेळ व्यतीत केलाय तो वेळ खर्च करावा लागेल. आणि तो खर्च करत असताना फटका हवेमध्ये. यस इट इज. हा हॅलो टाटा बाय बाय मॅक्झिमम हिट. VGPL षटकार 6. थँक्यू. याला म्हणतात दिल 50 का लेकिन उमर 25 की. पुराना चावल मैदानाच्या दिशेने झळकत असताना जयवंत याचा खेळ अतिशय लयबद्ध. अक्रॉस द लाईन यावेळेस खेळण्याचा मानस झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये. 52 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ इथून अगदी शिल्लक असेल. रिप्लामध्ये अगदी आपण पाहू शकाल ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याचा मानस
थोडासा अक्रॉस द लाईन उचलण्याचा प्रयत्न, जेवढे ऑफस्टमच्या बाहेर आले तेवढाच अगदी चेंडू लांब गेला. अगदी चांगल्या पद्धतीने हा रिलीज केला अनिकेत याने. आकुटप्याची चेंडू आणि काय जबरदस्त बॉटम हँडचा उपयोग केला, अप्रतिम, बहारदार, भाषेमध्ये म्हणायचं झालं तर दर्जा, क्वालिटी स्ट्रोक, 6 षटकार. थँक्यू. ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय त्यांनी यायचंय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. मिलिंद काशीनाथ जी किनी मराठी दनका शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून 200 रुपये प्रेक्षकांकरिता आहेत. म्हणजेच पहा, आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा अंतिम सोहळा, अंतिम थरार आणि गुणवत्तापूर्ण अगदी प्रेक्षकांकरिता सुद्धा मात्र या ठिकाणी कॅश प्राइज लागले गेले. ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय, यस, रेफर केले, थर्ड अंपायर औचित आहे की नाही हे मात्र त्या दिशेने चेक केलं जाईल. आणि हा परिपूर्ण अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने हा निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत केला जाईल. डीबीएन लाईव्ह नेटवर्क पुन्हा एकदा दमदार, भरोसेमंद नेटवर्क, जे काही आहे ते सत्यामध्ये आणि सर्वांसमोर क्लीन अँड नीट या सर्व काही गोष्टी अगदी त्या दिशेने पाहिल्या जातील. सो पंचांचा डिसिजन आपल्या OUT म्हणजेच आउट असेल, म्हणजेच हा शेवटचा अंतिम चेंडू अगदी तो असेल डॉट. स्कोर कार्ड आहे एकंदरीत 58 या अंकांवर, म्हणजे विजयी होण्याकरिता 59 धावेंचा पाठलाग अगदी करावा लागेल. कोण दाखवेल डॉमिनेशन या टेबल टॉप मध्ये? अगदी अ गटातून कुठला संघ मात्र तो पहिल्या क्रमांकावर असेल, दुसऱ्या क्रमांकावर नो डाऊट क्वालिफाय तर झालेत, परंतु इथून कुठला संघ पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर या सर्व काही गोष्टी आपल्याला माहिती पडणार आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. VGPL चा थरार सीझन 3 टीव्ही आपण डीजेला संधीने टॉस सुद्धा केला जाईल. चला, गोवा ग्रुप फणसपाडा आणि राम 11 कसराळी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. थँक्यू. या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मुख्य व्यासपीठावर आदरणीय कमलाकर बाबूरावजी राऊत, बहुजन विकास आघाडीचे एक प्रखर व्यक्तिमत्व आणि धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी अगदी केला जाईल मुख्य व्यासपीठावर. मी पुन्हा एकदा सत्यवान सापणे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावायचा आहे. आणि भरीव देणगी या स्पर्धेकरिता 7,000 रुपयांचं आर्थिक योगदान हे त्यांच्या माध्यमातून दिले गेले. तेच कमलाकर बाबूरावजी राऊत यांचा यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी संपन्न केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक करते सत्यवान सापणे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित हा मान सन्मान अगदी केला जातोय. या यथोचित मान सन्मान या ठिकाणी आदरणीय कमलाकर बाबूरावजी राऊत यांचा अगदी केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. 7,000 रुपयांची भरीव देणगी या स्पर्धेकरिता मिळाले. तेच गूढ व्यक्तिमत्वांचा सत्यवान साबणे यांच्या शुभ हस्ताने मात्र हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. राम 11 कसराळी आणि गोवा ग्रुप फणसपाडा. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये विजयासाठी 30 बॉल मध्ये 59 रनचं टार्गेट सेट केलं गेले. या ठिकाणी उपस्थित आहेत नारी शक्तीला सलाम, जे महिला मंडळ फणसपाडा आणि कसराळी गावातील महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि या आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी बाबूराव राऊत साहेब त्यांच्या शुभ हस्ते या आपण करूया कॉइन स्पिन. विजयासाठी 59 रनचं टार्गेट सेट केले गेले.
आणि रिव्हर्स स्वीपचा जर फटका षटकार आला तर योगीजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. एक अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये अंडर फ्लॉट स्लाइटमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. आपण जाऊया टॉसच्या दिशेने. त्या ठिकाणी टॉस होईल आणि त्यानंतर येऊया आपण या मैदानाच्या दिशेने. थँक्यू सो मच प्रमोद शेडगे सर. या कमलाकरजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ताने आणि केला जाईल टॉस. मॅच सुद्धा ऑन आहे मैदानाच्या दिशेने. खूप सुंदर असा आज प्रतिसाद भरघोस मिळालाय या स्पर्धेला. संपूर्ण वैतरणा परिसर अगदी आपण पाहू शकाल आज पुन्हा एकदा एकवटलाय आणि खूप महत्वाची मॅच असेल, विशेष करून गोवा ग्रुप फणसपाडा या संघाकरिता, कारण की 2 विजय त्यांनी सुद्धा घेतलेत. आता हा जर विजय कन्व्हिन्सिंगली झाला तर पॉइंट टेबल मध्ये आणखी हालचाली पाहायला मिळेल. तर इकडे राम 11 कसराळी स्वतःच्या सांघिक प्रतिष्ठेकरिता खेळताना पाहायला मिळेल. टॉस खेळला जातोय कमलाकरजी राऊत यांच्या शुभ हस्ताने. या मानवरांच्या शुभ हस्ताने केला जातोय टॉस. हेड अँड टेल असं कॉल करायचं आहे. टेल असं कॉल आहे अँड दॅट्स हेड. मानवरांना विनंती करतो आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. सो टॉस 1 झाले तर सत्यवान सामने निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 सामने लॉस झालेत, परंतु ही प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे, कारण की संघाकरिता काहीतरी करायला पाहिजे आणि ते आज होईल का, त्याकरिता प्रयत्न काय असतील? नक्कीच आम्ही एक तरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण आमचे ओनर खूप दिलदार ओनर आहेत. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, गेले 4 सामने हरलो तरी, परंतु एक सामना जिंकण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आज जे खऱ्या अर्थाने आपण स्वप्न पाहिले होते ते सत्यामध्ये साकारलंय. कसं वाटतंय एकंदरीत आज जो प्रतिसाद मिळालाय प्रेक्षकांचा, हे बघून कसं वाटतंय? ह्याच्यात जास्त मी याच्यामध्ये DXचा खूप मोठा हात आहे, कारण त्यांनी पुढाकार घेतला आणि आज आम्ही डोळ्यासमोर लाईव्ह नाईटची मॅच पाहतोय. कारण कोणी जास्त बघितलं आमच्या विभागामध्ये भरपूर गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिली, बाहेरच्या आपल्या विरार साईडवर सुद्धा भरपूर साथ आली आम्हाला. कारण ही लीग आम्हाला एक स्वप्न होतं का कुठेतरी आम्हाला हे करायचं आहे. तसेच आमचे आयोजक सुद्धा भरपूर मेहनत घेतात आणि घेत राहणार. पण जसं आपण पाहतो की कुठल्याही कार्याला जर कुठलं जी मदत लागली नाही ना, तर कुठल्याही कार्य जे संपन्न होत नाही. ती मदत आम्हाला भरपूर मिळाली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि अशीच मदत करत राहा. या पुढच्या येणाऱ्या कालामध्ये नक्कीच याच्या व्यतिरिक्त अजून चांगलं काही करण्याचा प्रयत्न आम्ही करू. थँक्यू सो मच. खूप चांगल्या प्रतिक्रिया या सत्यवान सामन्याने घेतल्या. खूप महत्वाची मॅच आहे आपल्याकरिता. जिंकणं हेच फक्त मात्र इथून स्थित असेल. काय रणनीती आजच्या दिवसामध्ये? आम्ही 70 ते 80 धावांचा पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याकरिता योग्य ती मेहनत करा, चांगला प्रयत्न करा. देईन शुभेच्छा. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत आले. राम 11 कसराळी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. तो गोवा ग्रुप फणसपाडा हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे प्रमोद शेडगे सर पुन्हा एकदा असतील. ओव्हर टू यू, बॅक टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच आतिश पाटील यांचा आवाज आपण ऐकताय. टॉस बॉक्स मधून भूपेनच्या बॅटमधून लगातार हा तिसरा चौकार. जागा बनवली, रूम बनवलं, वरून खेळला बिटवीन द गॅप मध्ये. ट्रेस अप शॉट, मॅग्निफिसंट शॉट आणि या लगातार 3 चौकारासाठी आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख कराडतरा यांच्याकडून 500 रुपये लागू होत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद अपील जरूर केली होती, परंतु या अपीलला सहमत नाहीयेत. बॅटची हलकीशी एज. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले. 15 या धावसंख्येवर 59 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अतिशय जी सुरुवात व्हायला हवी भूपेनच्या बॅटमधून आणि विकी एका साईडला आपण पाहत आहेत. बातचीत करत असताना DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहत आहेत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद आहे. स्मिथ एंटरप्राइजेस सचिनजी भोईर साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर गोलंदाजाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलं होतं. अमोल भगत आपण पाहू शकलात पहिल्या षटकामध्ये, परंतु ते प्राइज काही मिळालं नाही. सचिनजी भोईर साहेब थँक्यू व्हेरी मच. आदिजी पाटील आणि आमच्याकरता सचिनजी भोईर यांच्याकडून कॅश प्राइज या ठिकाणी 500 रुपीज 500 रुपये आल्याबद्दल मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आमच्या या कलागुणांना तुम्ही वाव देतात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 15 ला 0 एक
ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करत असताना 44 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. VGPL षटकार. थँक्यू. ऑफ कटर बॉल होता, गुडलेन स्पॉट वरून थोडासा हलकासा बाउन्स झाला, शफल झाले आणि सरळ चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी काय फटका खेळला होता. आभाळाला मान वंदना देणारा हा VGPL षटकार पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले होते. दीपच्या पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. भूपेनच्या बॅटमधून धावांचा वेग वाढतोय आणि बाप्पासाहेब फणसपाडा टीम जाऊन पोहोचते फलकावर 21 आणि त्यानंतर डावी यष्टी उद्ध्वस्त केली गेले. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. दीपने केलेला कमबॅक यावेळेला पाहायला मिळतोय. 21ला 1, परंतु भूपेनची चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. 7 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आल्या. जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात आपण पाहू शकला. 271.43 चा स्ट्राईक रेट, 3 चौकार आणि 1 षटकार. काल 50 धावा सुद्धा याच खेळाडूने केल्या होत्या. सत्यवान सापणे आम्हाला माहिती देत असताना हा बॉल आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकताय. खूपच शफल झाले होते. अगदी पायाच्या 2 पायांच्या मधोमध हा चेंडू डावी यष्टीला भेदला. फलंदाज बाद. सौरभ यावेळेला आपण पाहतायत. सौरभची ही बॅटिंग जबरदस्त. 14 रन्स पहिल्या मॅच मध्ये केल्या गेल्या होत्या. त्यानंतर थोडासा फ्लॉप शॉट ठरला. स्विचिटचा फटका, पंचांकडे दाद मागितली होती. बॅटची एज लागली, सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल मध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग रिव्हर्स स्वीप. आता शेअर मार्केट वाढलाय योगेश पाटील यांचा. जर रिव्हर्स स्वीप चा फटका जर तुम्ही डेफिनेटली खेळतायत, षटकार येतोय, तर योगेश पाटील यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज. एकनाथजी पाटील साहेब कोशिंबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपल्या या VGPL मध्ये सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 रन्स, 23 धावा 1 गडेच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅटची एज घेत चेंडू स्लिप पॉइंटला निघून जातोय. तत्पूर्वी स्मार्ट सिंगल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. या षटकामध्ये धावा थांबलेत. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल दीपला. ज्या पद्धतीने दीप आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॉलिंग ज्याला म्हटली जाते, इनक्रेडिबल डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन दी टोस खेळलाय, सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विके आणि सौरभ यांच्यामध्ये तालमेलची कमी नाहीये. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता. 11च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आणि बाप्पासाहेब फणसपाडा कंपॅरिझन करताना 33 रन होत्या विदाउट लॉस. हा मात्र प्लस पॉइंट होता प्रताप ट्रान्सपोर्ट या टीमकडे. परंतु इथून जर 1 विकेट आपण पाहिलं, 26 रन आणि 7 धावेने मागे आहे बाप्पासाहेब फणसपाडा. अचीव करत असताना, या धावांचा पाठलाग करताना हे आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना, संजय भगत खास करून मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण ही
टीम आपण पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले संपूर्ण वैतरणाकर, आम्ही वैतरणाकार हे मात्र स्लोगन या स्पर्धेच्या माध्यमातून जसं सत्यवान सापणेने सांगितलं, डेक्स यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांना पाठिंबा संपूर्ण या परिवाराचा मिळाला. अर्थातच एक कमिटी ज्या वेळेला असते, कोर कमिटी नेमली जाते, त्यावेळेला तो परिवार बनतो आणि आज हे आम्ही वैतरणाकर हा एक परिवार बनला गेलाय. फॅब्युलस मॅचेस 26 ला 1 स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार मिळेल की काय, फार वेग होता बाईच्या स्वरूपात. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाचा चौकार 4 रन. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतई गाणं, चामुंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतई गाणं, वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जोरानं पापा मोरया 11 फणसपाडा संघ आहे बोलायचं छान, पापा मोरया 11 फणसपाडा संघ थँक्यू, वेलकम बॅक. नशिबाचा चौकार मिळाला. 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले बाप्पा साई फणसपाडा ही टीम. अमोल भगत वेगवान गोलंदाज करण्यासाठी आता 500 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. जर स्विच हिटचा फटका आला योगेश पाटील यांच्याकडून, षटकार प्रत्येक बॅटरच्या बॅटमधून आला तर यावेळेला 500 रुपये पाहायला मिळत आहेत. बाउन्स मिळाला होता, रिव्हर्स स्वीप तुम्हाला खेळावा लागेल, त्यासाठी 500 रुपये योगेश पाटील यांच्याकडून. जयवंत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. अमोल भगत यांच्यासाठी विकेट हॅट्रिक जर साध्य केली स्मिथ एंटरप्राइजेस सचिनजी भोईर यांच्याकडून 2000 2000 रुपयाचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. 3 चौकार तर आलेत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा यांच्याकडून 500 रुपये भूपेनला. बॅटचे एजंट टेकन, भन्नाट वेग होता अमोल भगतचा, सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये कोणती मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. 30 वर 2 धक्के बसले गेलेत. जबरदस्त गोलंदाजी. 3 डॉट साठी आपण पाहतायत अनिकेत संतोष माळी यांच्याकडून 500 रुपये अमोल भगत साठी आहेत. 3 डॉट बॉल येतील का याकडे लक्ष आहे. आता पहिला तर आलाय कारण इथून बक्षीस लागलंय. 30 धावा, 20 एकंदरीत अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता. अमोल भगत, खार्डे एक्सप्रेस, चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत 1 रन घेतील का. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. चेंडूला स्टॉप केलं जाईल की नाही. यस, असं वाटलं निखिल ओगे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जाईल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर धावा येत आहेत आणि इथून हा ना करता करता जयवंत पाटील यांचं कंट्रोल सुटलं होतं, संयम बाळगला नव्हता आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत लेग बाईच्या स्वरूपात. ही धाव मिळेल. 33 रन, 3 धावा ऍडिशनल होत आहेत. संघाची धावसंख्या 33. विजयासाठी बॉल आहेत 13 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. बाप्पा साई फणसपाडा या टीमला या 3 धावांचा उल्लेख केला जाईल. संयम फार महत्वाचा असतो. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो तुम्हाला संयम कंट्रोल बाळगावा लागतो. परंतु संयम सुटला होता मिस्टर जयवंत पाटीलचा. 33 ला 2. फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. काय भन्नाट वेग होता. जसं आपण प्लॅटफॉर्मला उभं राहिल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस आपल्या डोळ्यासमोरून जाते ना, त्याच पद्धतीने मात्र या वेळेला अमोल भगतचा हा बॉल विकीच्या अगदी डोळ्यासमोरून निघून गेला.
वॉटर डिलिव्हरी, फॅब्युलस मॅग्निफिसंट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 11च्या सरासरीने खेळलेत. 33ला 2. बाप्पासाई फणसपाडा टीम. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. 12 बॉल 26 रन हे सामन्याचं समीकरण. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निखिल ओगे आमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महिला वर्गांना सुद्धा मानाचा मुजरा. आणि नेहमीच आपण पाहतायत आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतले या नारी शक्ती यांना खरोखरच मानाचा मुजरा आहे. आज वेळ काढत या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत आमचे लाडके प्रेक्षक राजे. ते सुद्धा आपण पाहू शकतायत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना या नारी शक्ती आपण पाहतायत आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. त्या सर्वांचं वेलकम आहे. अनिकेत संतोष माळे यांच्याकडून लगातार 3 डॉट बॉल आले गोलंदाजाचे. तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. मी वैतरणाकर अनिकेत संतोष माळे यांच्याकडून हे प्राइज लागले गेले. 33ला 2 धक्के बसले गेले. 59 रन 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. आमच्या व्यासपीठावर विजय मामा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अगदी त्यांना सुद्धा असं वाटतं की इथून जावंच नाही आणि त्यामुळे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब नेहमीच पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा असो कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पोहोचणार. मासवणच्या मैदानात सुद्धा आल्यानंतर त्यांना प्रसन्नता वाटली. 33ला 2 धक्के बसले गेले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 12 बॉल 26 ची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. ह्या वेळेला पिक करण्याचा प्रयत्न केला नाही. हुक करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू विसावला गेला लॉंग स्टॉप रिजनला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. तेहतीसला 3 धक्के बसले गेलेत. विकी आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने कमबॅक केलंय. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर वैभव. बाउन्स जास्तीत जास्त मिळत आहेत उसळी घेणारे चेंडू. परंतु त्या उसळी घेणाऱ्या चेंडूंवर विकेटवर विकेट मिळत असताना गोलंदाजाला सिमेंट कॉन्क्रीटची खेपट्टी आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की जास्त वेगवान गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळत आहेत. त्याला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. खार्डी गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील एपी टेलर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. या बॉल ऑन साइडला फोर्स केले. या बॉलला फोर आर्मचा चांगला वापर केला. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी संघर्षाचा षटकार. थँक्यू. चांगला फटका होता अनिकेतच्या बॅट मधून. क्लास. 10 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग. जर प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी टीम जिंकली तर मयूर पाटील यांच्याकडून फणसपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. दरम्यान थोडीशी चकमक होत असताना सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. एक रन आता फार महत्वपूर्ण. परंतु इथे काय घडले गेले. 3 धावा येत आहेत. जिथे 1 रन होती तिथे 3 धावा. 2 एक्स्ट्रा धावा आपण पाहत आहेत. मोये मोये
रन्स या वेळेला फलकावर 42 वर जाऊन पोहोचले गेले. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र 22च्या स्वरूपात या वेळेला आपण पाहू शकाल धावा येत आहेत, परंतु धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. 42ला 3 धक्के बसले गेलेत. आता विजयासाठी 9 बॉल आणि 17 रन. ऑन साईडला खेळायचा दृष्टिकोन कोणताही बाळगला नव्हता. ऑफ साईडला टॅप केला जातोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 43. 43 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहताय त्या धावा आलेत. सेन्सेशनल क्रिकेट. विकीच्या बॅटमधून एका साईडला आपण पाहू शकाल धावा येत आहेत. सांभाळून क्रिकेट खेळत असताना मात्र खेळपट्टीवर सावध पवित्रा बाळगत असताना पाहायला मिळतोय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, खूपच वाईट लाईनच्या बाहेर, आणि इथून मात्र वैभव पंचांकडे DRS ची मागणी करतायत. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर डिसिजन इन प्रोग्रेस, डिसिजन पेंडिंग. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना DPL लाईव्हच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा चेंडू पिच झाल्यानंतर प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. इथून शफल झाले होते का, मात्र हा प्रश्न मोठा चिन्ह पाहायला मिळतोय. प्रश्नचिन्ह मोठा होता आणि मिडल स्टंपवरून थोडेसे हलकेसे ऑफ स्टंपला आले होते, परंतु पंचांचा निर्णय काय असेल याकडे लक्ष असणार आहे. 44 वर धावसंख्या थांबली गेले. 59 धावांचं टार्गेट सेट करत असताना बाप्पासाही फणसवाडा टीम सुरुवातीला चांगली बॅटिंग, भूपेनच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. त्यानंतर मध्यंतर आपण पाहिलं स्ट्रगल करत होते. स्ट्रगल करावं लागतं. यस, व्हाईट बॉल, आणि इथून मात्र व्हाईट बॉल आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 44 धावा, 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम, परफेक्ट यावेळेला फुलर लेन्सचा बॉल पाहायला मिळतो. तेवढाच वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण. काय भन्नाट वेग होता वैभवचा. राऊंड द विकेटने येत असताना तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 7 बॉल 15 रनची आवश्यकता आहे बाप्पासाई फणसपाडा टीमला. वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर उंच सकल बांध्याचा राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करतोय. ऑफ्टूनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना, डिलिव्हर करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होत असताना हे षटक खूप मायने राखलं गेलं. आता 6 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 15 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025. देखे जरा किसने कितना है दम, दम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसने कितना है दम, दम के रखना कदम मेरे साथिया. Life is a light. Life is a flash. 44ला 3 धक्के, 4 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने खेळले. 6 बॉल आणि 15 रन्स हे सामन्याचं समीकरण. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या विभागामध्ये एक लीगचा फॉर्मॅट व्हावा. चांगली संकल्पना घेऊन या स्पर्धेला दुजोरा दिला. जे आमचे दातृत्व व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या विना ही स्पर्धा अधुरी आहे, पूर्ण होऊच शकत नाही. आणि त्यांचं दातृत्व या ठिकाणी या स्पर्धेला पाहायला मिळालं. जर विकेट हॅट्रिक जर आली तर अनंत पाटील वाघोबा ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. विजयासाठी 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. बॉलर यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून जर आपण पाहत आहेत DRS ची मागणी केली गेली, कारण एका साईडला जर आपण पाहिला बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS लॉस्ट.
डिसिजन पेंडिंग आहे. या वेळेला आपण पाहतायत अतिशय चांगला बॉल आणि फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 5 बॉल 15 रनची आवश्यकता असताना ह्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू राहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु तिथे संयम बाळगला. कदाचित धावा न याव्यात, त्यामुळे मात्र गोलंदाजाने संयम बाळगत असताना आपण पाहू शकाल. आता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. 45. 4 बॉल 14 रनची आवश्यकता बाप्पासाई फणसपाडा टीमला. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहत आहे. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. काय गोलंदाजी केले, अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. अनंत यांना आपण पाहत आहेत काल इंजुरीने त्रस्त होते, परंतु रिकवर झाले. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि क्रिकेट हाच आमचा श्वास आहे हे अनंत यावेळेला दर्शवत असताना 3 बॉल 14ची आवश्यकता आहे. टॉस बॉल होता, संधी होती, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र इथून आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 12 रन. 2 बॉल 9 धावा झाल्या. अमीन बॉईज वसेफाटा च्या मैदानात आपण पाहू शकलात खानसाहेब ट्रॉफी मध्ये नारंगी वर्सेस अर्नाळा असा मात्र सामना झाला होता. 2 बॉल 9ची गरज असताना ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळाल्या 3. आणि शेवटच्या बॉलवर काय बॅटिंग करत असताना अप्रतिम षटका ठोकला पार्थ या फलंदाजाने. चांगला बॉल आहे का, तर पंचांचं म्हणणं आहे नाही. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 3 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. हृदयाची स्पंदने आता वाढताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय ठेवावं लागेल. चांगला बॉल यावेळेला बॅटची एज होती की नाही, मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. दोन बॉल आणि 11 रन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न त्या मेरिटवर बरोबर खेळले नाहीत विकी, आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत ते पुढे चालले होते. आणि अशातच जयवंत पाटील यांनी स्टंप्सला बॉल स्पर्श केला. फलंदाज बाद होताना नितेश कदम यांचं बूट उंचावलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. सतीशजी गावड साहेब डहाणू वैतरणा प्रवासी सेवा आपण पाहतायत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व सतीशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. सतीशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी चे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपलं वेलकम वेलकम वेलकम, सहर्ष स्वागतम. 2 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. बॉलर अनंत या वेळेला गोलंदाजी मार्कवर. आदरणीय सन्माननीय या वेळेला आपण पाहत आहेत वाईट बॉल. पुन्हा एकदा सामन्याला ट्विस्ट निर्माण झालाय. 2 बॉल आणि 10 रन. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा मराठी दणका या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आणि आईस्क्रीम या लहान मुलांना वितरित केल्या गेल्या त्याबद्दल मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब आपलं
खूप खूप धन्यवाद हृदयाच्या अंतकरणापासून. अव्वला मात्र यस लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. फलंदाज तन्मय बॅक टू द डगआउट. 1 बॉल 10 रनची आवश्यकता. गॉन. सकारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. थँक्यू. 1 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता. स्टार्ट अगदी चांगली झाली होती. 10 बॉल 20 रनची आवश्यकता असताना गोलंदाजाने अतिशय चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. पुन्हा एकदा अजून सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना 1 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 बॉल आणि 9 रन खूपच वाईट लाईनच्या बाहेर आणि इथून आपण पाहू शकतायत आता लिगल बॉल फेकावा लागेल. जर इथून नो बॉल षटकार आला तर काय घडेल. अनंत यावेळेला फुल टॉस बॉल जरूर होता, परंतु कमरेच्या खाली असल्या कारणाने आपण पाहू शकताय 4 रन मिळाल्या. 4 रनने यावेळेला पराभूतच्या छायेत जावं लागलं बाप्पासाई फणसपाडा टीमला. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी हा संघ मात्र विन होत असताना आणि या संघासाठी मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कॉंग्रॅच्युलेशन प्रताप ट्रान्सपोर्ट 9282